दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो आहे प्रोसेस. जी काही प्रक्रिया आपण राबवतो कुठलीही सेवा प्रदान करताना, त्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा, सोपेपणा आणि नागरिकांना सोपी वाटेल, हाताळायला सोपी जाईल अशा प्रकारची जर ती प्रोसेस असेल, तरच त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. अन्यथा प्रोसेस किचकट करण्यापलीकडे आपण ई गव्हर्नन्समधून काहीही साध्य करणार नाही. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे, घटक आहे, तो म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. जे तंत्रज्ञान आपल्याला एम्प्लॉय करायचं आहे आपल्या ई गव्हर्नन्सच्या प्रोजेक्टमध्ये, ते तंत्रज्ञान शक्य तितकं कमी किमतीमध्ये जर उपलब्ध झालं नागरिकांना, तरच त्याचा उपयोग आहे. कल्पना करा, की माझं एखादं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन आहे, ज्याला फार उच्च प्रतीचं नेटवर्क लागतं, फार मोठी कनेक्टिव्हिटी लागते आणि 24 तास त्याला सर्व्हर्स आणि एअर कंडिशनर्स आणि या सगळ्या गोष्टी लागतात, UPS वगैरे लागतो. तर अशा प्रकारची ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स माझ्या सिटिझन्सनी कशी वापरावीत, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. अर्थातच असं कोणतंही ॲप्लिकेशन मी वापरू शकत नाही, सिटिझनला वापरायला सक्ती करू शकत नाही, बळजबरी करू शकत नाही त्याच्यावर, ज्याचा खर्च त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पुढचा महत्त्वाचा फॅक्टर आहे आर्किटेक्चर अँड स्टँडर्ड्स. ई गव्हर्नन्सचं ॲप्लिकेशन आपण ज्या प्लॅटफॉर्मचा वापर करून, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला आहे, ते आर्किटेक्चर आणि ते स्टँडर्ड हे सर्वमान्य असलं पाहिजे, प्रमाणित असलं पाहिजे आणि त्याचा वापर कुणालाही सहजपणे करता येईल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, म्हणजे कोणत्याही प्रकारचा संगणक अथवा कोणत्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम वापरून करता आला पाहिजे. तिसरा क्रिटिकल फॅक्टर आहे जो आपल्या ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशनचं यशापयश ठरवेल, तो फॅक्टर आहे सिक्युरिटी. आपल्या डेटाची, आपल्या ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशनची सुरक्षितता आपण जर ठेवू शकलो नाही, तर आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन यशस्वीरित्या चालू शकणार नाही. मागच्या वर्षी ज्या मोठ्या समस्येला लोकांनी, नागरिकांनी किंवा मुख्यत्वे करून उमेदवारांनी तोंड दिलं, ती होती MPSCची काही समस्या जी निर्माण झाली होती ती. तर किती मंडळींना, किती नागरिकांना, किती उमेदवारांना, किती परीक्षार्थींना, किती शासन यंत्रणेला त्याच्यातून मनस्ताप झाला, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, वाचलेलं आहे. तर ही सिक्युरिटी जर आपण पाळली नाही आपल्या डेटाची, तर आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन सुरक्षित यशस्वीपणे चालू शकणार नाही आणि आपला डेटा हा सुरक्षित राहू शकणार नाही. आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे इम्प्लिमेंटेशनचं मॉडेल. ज्या मॉडेलचा, ज्या तत्वाचा वापर करून आपण ते राज्यभर राबवणार आहोत, ते इम्प्लिमेंटेशनचं मॉडेल कसं आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रभर एकाच वेळी एकाच पद्धतीने राबवलं का, त्याच्यामध्ये काही पायलट प्रोजेक्ट केले, काही पथदर्शी प्रकल्प केले एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि तिथलं यशापयश बघून आपण ते राज्यभर रिप्लिकेट केलं, अशी काही सिच्युएशन आहे का? का संपूर्ण राज्यभर एका रात्रीत आपण तो प्रोजेक्ट ऑन केला? ह्या सगळ्यावर आपल्या प्रोजेक्टचं यश अवलंबून आहे. जर हे क्रिटिकल फॅक्टर्स आपण ॲड्रेस केले नाहीत, आपण त्यांची काळजी घेतली नाही, आपण त्यांना पाहिजे त्या पद्धतीने हाताळलं नाही, तर आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन अपेक्षे इतकं यशस्वी होऊ शकणार नाही. किंबहुना आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन हे सर्वस्वी अयशस्वी ठरण्याचा धोका यातून निर्माण होऊ शकतो. इम्प्लिमेंटेशन करताना मगाशी जो मी उल्लेख केला की पायलट प्रोजेक्ट करावं किंवा राज्यभर करावं किंवा काय, त्याचे वेगवेगळे मुद्दे आपण इथे पाहू. आता पॉईंट्स टू पॉन्डर, कोणते मुद्दे विचारात घ्यायचे ते आपण आता स्क्रीनवर पाहतोय. ई गव्हर्नन्सचं ॲप्लिकेशन आपण बनवलं, प्रकल्प बनवला आणि तो राज्यभर जर राबवायचा असेल किंवा कुठेही राबवायचा असेल, तर त्यावेळेला आपल्याला काय केलं पाहिजे? सर्वात पहिलं, सिस्टम स्टडी का सिस्टम डेव्हलपमेंट, ह्या दोन्हीमध्ये काही द्वंद्व आहे. युद्ध नाही म्हणतात त्याला, द्वंद्व आहे. सिस्टम स्टडी करू का सिस्टम डेव्हलपमेंटला सुरुवात करू, का आधी स्टडी करू आणि मग स्टडी संपल्यानंतरच, माझा सिस्टमचा अभ्यास संपल्यानंतरच मी सिस्टम डेव्हलपमेंटला हात घालू, हे थोडे वादाचे मुद्दे आहेत. विचारपूर्वक ह्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत. पायलट व्हर्सेस रोल आउट, म्हणजे पथदर्शी पद्धतीने एका जिल्ह्यामध्ये किंवा 2 किंवा 3 जिल्ह्यामध्ये आधी ते राबवू आणि त्याच्या यशानुसार राज्यभर रोल आउट करू, ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन इम्प्लिमेंट करताना. तिसरा मुद्दा आहे, इन हाऊस करू का आउटसोर्स करू. म्हणजे माझ्याकडे, माझ्या विभागामध्ये जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यातून मी माझं ॲप्लिकेशन डेव्हलप करू
का ह्या संपूर्ण गोष्टीचं कंत्राट बाहेर देऊ आणि बाहेरून प्रायव्हेट पार्टीजकडून, खाजगी संस्थांकडून हे ॲप्लिकेशन माझं डेव्हलप करून घेऊ, हा विचारपूर्वक घेतला जाणं म्हणजे जो निर्णय आहे तो विचारपूर्वक घेतला जाणं आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे मेक ऑर बाय. मी स्वतः बनवू की तयार असलेलं एखादं बाजारातून विकत घेऊ, हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि सर्वात शेवटचा आहे ओपन सोर्स टेक्नॉलॉजी जी अवेलेबल आहे, जी आपण वरून विनामूल्य डाउनलोड करून वापरू शकतो, त्याचा वापर करू की एखादं प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर खरेदी करू, हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. जेव्हा आपण ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशनला सुरुवात करत असतो कोणत्याही, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन निर्मितीमध्ये प्रचंड मोठा घोळ होऊ शकतो, समस्या निर्माण होऊ शकतात, त्याला मोठा विलंब होऊ शकतो आणि त्याच्याही पलीकडचं म्हणजे आर्थिक नुकसान होऊ शकतं. जे जनतेने आपल्याला विश्वस्त म्हणून नेमलेलं आहे त्याच्या पैशाचं, त्या विश्वासाला आपण पुरेसा न्याय देऊ शकणार नाही. आणि तसं जर झालं तर आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन हे ज्या जनतेसाठी बनवलं जाणं अपेक्षित आहे, ती जनता या ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशनच्या लाभापासून वंचित राहील. तेव्हा असं होऊ देऊ नये. कोणत्याही पद्धतीने ह्या स्टेप्सचा पूर्णपणे वापर करून, विचार करूनच पुढे जावं, असं अनुभव सांगतो किंवा अभ्यास सांगतो. इम्प्लिमेंटेशनच्या फेजमध्ये काय काय समस्या येऊ शकतात आणि काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं विभागाला, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, सचिवांना, अनेक पातळीवरच्या अनेक या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल. त्यातली पहिली समस्या आहे बजेट कन्स्ट्रेंट्स. पुरेसा निधी उपलब्ध न होणे ही सगळ्यात मोठी समस्या आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना रेवणकर सरांनी मगाशी उल्लेख केला की टेक्नॉलॉजीचा वापर करणे ही खर्चिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे. काही कोणतीही गोष्ट खरेदी करावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे प्रत्येक गोष्ट खरेदी करावं लागणार आहे. संगणक खरेदी करावे लागणार आहेत, उपकरणं खरेदी करावी लागणार आहेत, कॅमेरे, स्कॅनर्स, प्रिंटर्स, रीडर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरेदी करायला लागणार आहेत. हे खरेदी करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्याची उपलब्धता जर नसेल तर अर्थातच आपण आपलं ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन बनवू शकणार नाही, उभारू शकणार नाही, राबवू शकणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो आहे टू मेनी डिसजॉईंटेड एफर्ट्स. एकवाक्यता नसलेले असे वेगवेगळे विखुरलेल्या अवस्थेमधले अनेक प्रयत्न, जे स्वतंत्रपणे चांगले असतील ते प्रयत्न, पण ह्या प्रयत्नांची जेव्हा आपण जोड एकमेकांना देतो आणि हे प्रयत्न एकवटून आणायचा प्रयत्न करतो, त्यावेळी लक्षात येतं की एका प्रयत्नाचा दुसऱ्या प्रयत्नाशी संबंध जोडता येत नाही. आणि तसं जर झालं तर आपल्याला ते प्रयत्न यशस्वी असून सुद्धा एकत्रित आणता येत नाहीत. तिसरा महत्त्वाची समस्या आहे ती लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नसणे, पुरेशा मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आपल्याकडे नसणे. उदाहरणार्थ पुरेसा विद्युत पुरवठा 24 तास तिन्ही त्रिकाळ नसणे. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये लोड शेडिंग आहे, आपल्यापैकी अनेकांना माहिती येते. आणि हे लोड शेडिंग जर आपल्या भागामध्ये असेल तर अर्थातच आपला सर्व्हर 24 तास चालू ठेवणे आपल्याला खर्चिक काम होऊन बसणार आहे. तिसरा महत्त्वाचा समस्या आहे ती आहे डिजिटल डिवाइडची. नागरिकांपैकी आपल्या 125 कोटी लोकसंख्येपैकी असा किती टक्के भाग आहे ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्यवस्थित आणि यशस्वीरित्या हाताळता येते? असा जर स्टडी केला, असा जर अभ्यास केला तर फार कमी टक्केवारी निघेल की ज्यांना संगणकावर अपेक्षित तेवढ्या पद्धतीने काम करता येतं, ज्यांना संगणकावर लॉग इन करून इंटरनेटवर जाऊन रेल्वे रिझर्वेशन करता येतं, ज्यांना नेट बँकिंग करता येतं, ज्यांना इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करता येतं, अशा लोकांची संख्या 125 कोटी लोकसंख्येच्या मानाने फार कमी दिसेल. ही डिवाइड हा आपल्या ई गव्हर्नन्स इम्प्लिमेंटेशनमधला मोठा अडसर ठरू शकतो. उदाहरण घ्या, 1-2 महिन्यापूर्वी रिक्षांचे नवीन परवाने शासनाने रिलीज केले, परवाने बहाल केले लोकांना. तर ते करायचं जे ॲप्लिकेशन होतं ते ऑनलाईन होतं. फार चांगला प्रयत्न होता तो, पण असं अनुभवाला आलं की ज्या लोकांसाठी ते बनवलेलं आहे, ज्या रिक्षा चालकांसाठी ते बनवलेलं आहे, त्या रिक्षा चालकांना
तो अर्ज कसा करावा याचं पुरेसं ज्ञान नव्हतं. मग अर्थातच त्यांना काय करावं लागलं, की मित्रांची मदत घेऊन, अन्य कोणाची तरी मदत घेऊन, नातेवाईकांची मदत घेऊन ती प्रक्रिया त्यांना पूर्ण करावी लागली. काय दाखवतं हे? डिजिटल डिव्हाइड आहे आपल्या दोघांमध्ये. एका बाजूला रिक्षाचालक आहे, ज्यांनी संगणकाला कधी हातही लावलेला नाही आणि एका बाजूला आपलं आय-टी डिपार्टमेंट आहे, ज्यांनी हे ई-गव्हर्नन्सचं ॲप्लिकेशन उभं केलेलं आहे. तर ह्या दोघांमधली ही जी गॅप आहे, जी दरी आहे, ती दरी कमी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती दरी कमी करणं हीच एक मोठी समस्या ई-गव्हर्नन्स इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे.